नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. तर काय म्हणता मंडळी, मजेत का सर्व? तर महाज्योतिषी रिलेटेड एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, याने नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट बघतो टेलिग्रामला, खूप सारे वेगवेगळे डाऊट्स येत आहे. सर्वात आधी व्हॉट्सअप, टेलिग्रामचे तर कॉमनच आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप वगैरेचे ते तर मी सॉल्व्ह करतोच आहे. आज नवीन काहीतरी अपडेट आहे. सो सर्वात आधी बघा, टॅब मिळण्यासाठी तुम्हाला अजून मिनिमम 20 दिवस तर लागणार आहे. त्यानंतर मेरिट लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मेरिट कितीपर्यंत जाईल तर लास्ट इयरला 93 पर्यंत गेलं होतं, त्याआधी 91 होतं, त्याआधी 86 87 वरती देखील टॅब मिळालेला आहे. सो ह्या वर्षाचं मेरिट म्हणजेच 85 to 90च्या रेंजमध्येच लागेल असा आपला अंदाज आहे. मागील व्हिडिओज तुम्ही बघू शकता, त्यामध्ये मी लास्ट इयरच्या मेरिट लिस्ट देखील तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि बघायला गेलं तर वेबसाईटवरती सध्या अजूनही महाज्योतीने जी नीट JEE वगैरेची जी स्कीम आहे त्याच्याशी रिलेटेड काहीच अपडेट दिलेली नाहीये. त्यानंतर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आहे मित्रांनो, की आता 20 ते 25 दिवसात मेरिट लागण्याची शक्यता आहे. लवकरही लागू शकतं, परंतु सर्वात मोठा प्रश्न असा आहे की टॅब घेण्यासाठी कुठे जावं लागतं किंवा तो टॅब आपल्याला घरपोच मिळतो का, असे सर्व डाऊट्स आहे विद्यार्थ्यांचे. सो सर्वात आधी तुम्हाला सांगतो की टॅब घेण्यासाठी तुम्हाला घरपोच टॅब येत नसतो. तुम्हाला टॅब घेण्यासाठी जिल्ह्यावरती जायचं असतं. तिथे समाज कल्याणचं ऑफिस किंवा अदर एखादी व्हेन्यू ते सिलेक्ट करता. त्याचा ऍड्रेस डिटेल्स वगैरे तुम्हाला सर्व कॉल प्लस मेसेज वरती देण्यात येतो किंवा ईमेल वरती देखील येऊ शकतो. आणि तेव्हा तुम्हाला जिल्ह्यावरती किंवा तालुक्यावरती तुम्हाला जाऊन तो टॅब कलेक्ट करायचा असतो. मोस्ट ऑफ द टाइम हे सगळे जे फंक्शन्स असतात ते जिल्ह्यावरती जोस असतात. तिथे जाऊन तुम्हाला टॅब कलेक्ट करायचा असतो. टॅब कलेक्ट करायला जाताना तुम्हाला काय करायचं असते की सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जायचे असतात. मग डॉक्युमेंट्स मध्ये तुमच्या 10चं मार्कशीट झालं, कास्ट झालं, नॉन क्रिमिलियर झालं, बोनाफाईड, तुमचे पासपोर्ट साईज फोटो, हे सर्व तुम्ही ऍक्युरेटली घेऊन जायचं असतं. प्लस आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे. सो या सर्व तुम्ही घेऊन जायचंय. त्यासोबत जेव्हा अप्लाय करताना तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, जसं कोणी PWD कॅन्डिडेट असतात तर त्यांनी ते सर्टिफिकेट लावलं असणार आहे. ठीक आहे, सो असे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही कलेक्ट करून ठेवा आणि ते घेऊन तुम्हाला जिल्ह्यावरती जायचं असतं. एक व्हेन्यू डिसाईड केला जातो. तिथे गेल्यानंतर सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात. सर्व डॉक्युमेंट करेक्ट आहेत का, जर करेक्ट असले तर तुम्हाला तिथे टॅब डिस्ट्रीब्युशन होत असतं. त्या दिवशी एक फोटो सेरेमनी देखील असतो. तिथे टॅब डिस्ट्रीब्युट करताना फोटो देखील क्लिक्स होता. ते फोटो मे बी काही फोटो त्यांच्यापैकी वेबसाईटवरती देखील पब्लिश केले जातात. सो ही होती इम्पॉर्टंट अपडेट की टॅब कधी मिळणार आहे, मेरिट काय लागू शकतं, त्यानंतर टॅब घेण्यासाठी कुठे जावं लागतं आणि टॅब घेताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे असतात. सर हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, डॉक्युमेंटची लिस्ट रेडी ठेवा. लवकरात लवकर आता मेरिट लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळे स्टुडंट्सला ते कनेक्टेड आहेत आणि जे जे बाकी आहेत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले नाही आहेत किंवा त्यांना कॉल आलेला नाही, त्यांनी आपल्या टेलिग्राम जॉईन करा. प्लस मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टन्स 2-3 लिंक्स ऍड करतोय. सो ते तुम्ही सगळं प्लॅटफॉर्म जॉईन करा. त्यानंतर टेलिग्रामवरती तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतो की कसं जॉईन होऊ शकाल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला, कॉल आल्यानंतर काय करायचं. सो हे सर्व डाऊट्स आपण सॉल्व्ह करतोय. तुम्ही स्टुडंटचे रिव्ह्यू देखील बघू शकता. ज्यांना आपल्या फायद्यातून आपल्या व्हिडिओतून फायदा झालेला आहे, व्हॉट्सअपला जॉईन झाले, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच आपला रिप्लाय टाका. प्लस जे जॉईन झालेले नाही त्यांनी आपल्याला टेलिग्रामला डाऊट टाका. प्रत्येक जणाचा डाऊट मी पर्सनली सॉल्व्ह करत असतो. सो मी पुढच्या व्हिडिओमध्ये येतो. तोपर्यंत नमस्कार.